हॅलो, आज बनवणार आहे मी अंडा करी. पाहून घ्या कशी बनवते. सर्वात आधी मी थोडंसं जिरं टाकते आणि थोडीशी हळद पण टाकून घेते आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. कढईत तेल टाकलं, जिरं टाकलं, हळद टाकली आणि मीठ टाकलं सॉरी. आणि या तेलामध्ये आता अंडे फ्राय करायला सोडते. खूप छान भाजी होते, एकदा करून बघा. खूप टेस्टी होते, माझ्या मुलांना तर खूप आवडते. मला जर अंडा करीची भाजी बनवायची असली तर मी याच पद्धतीने बनवते, कारण माझ्या मुलांना खरंच खूप आवडते. अंडे चांगले अंड्याला अधूनमधून फिरवत राहा. फ्राय केली की अंडे खूप छान लागतात बरं का. हे बघा, अंड्यांचा कलर मस्त गोल्डन गोल्डन व्हायला लागला. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मस्त ब्राऊन ब्राऊन कलर होत आहे. मी अंड्याला आधीच बॉईल केलं होतं, त्यामुळे मी दाखवू शकले नाही. हे बघा, अंडे मस्तपैकी झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. आता मी याच कढईत थोडंसं तेल टाकून माझा वाटलेला घरगुती मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे. लसूण अद्रकचाच आहे, जास्त मसाला खात नाही आम्ही. टेस्ट खूप छान येते. 5-10 मिनिटं हा मसाला मस्तपैकी होऊ द्या, मस्त सुगंध सुटेपर्यंत. बघू शकता, मसाला खूप छान झाला. आता याच्यात टाकणार आहे मी लाल तिखट. याच्यात जाणार आहे आता लाल तिखट. थोडंसं तिखट आम्हाला भाजी आवडते, लेकरांना पण आवडते. आणि धनिया पावडर पण जाणार आहे. आता थोडीशी हळद जाणार आहे आणि यांना पण थोडं 5 मिनिटं छानपैकी होऊ द्या. हे पहा, भाजी बनून तयार आहे. एकदम चमचमीत तर्रीदार भाजी खूप छान झालेली आहे. आता याच्यामध्ये या रश्श्यामध्ये जाणारात अंडे. हे बघा, याच्यामध्ये सोडले मी अंडे. आता भाजी एकदम टेस्टी झालेली आहे. वास तर खूप छान येत आहे आणि भाजीला तरी पण एकच नंबर. पाहू शकता भाजी किती छान झाली, एकदम मस्त टेस्टी. 2-3 वस्तू वापरूनच केली, पण भाजी खूप टेस्टी होती. एकदा नक्की करून पहा. त्याच्यावर जाणार आहे मस्त धनिया. धनिया नाही तर मजाच नाही. सुपर. मला खूप आवडतो धनिया. भाजीची टेस्ट खूप छान लागते त्यानं. तर मित्रांनो, करून पहा नक्की एकदा ही रेसिपी. खूप मस्त भाजी बनते अंडा करी आणि तुमचे मुलं पण आवडीनं खातील. तुमच्या घरच्यांना एकदा नक्की बनवा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल.
तर कशी वाटली रेसिपी? छान वाटली ना? तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब